निफाडच्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेत भंडाराची उधळण, हजारो भाविकांची गर्दी। निफाड शहरातील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली आहे। या पवित्र सोहळ्यासाठी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे। निफाडचा खंडेराव नवसाला पावतो अशी दृढ श्रद्धा असल्यामुळे नाशिक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी गर्दी करतात। यात्रेच्या निमित्ताने भंडारा व खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करण्यात आली। तसेच पारंपरिक पद्धतीने 12 सजवलेल्या गाड्यांचे वाजत गाजत पूजन करून ओढण्यात आले। यात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। श्री खंडेराव महाराज यात्रेदरम्यान विशेष पूजा, अभिषेक, पालखी सोहळा आणि पारंपरिक मिरवणूक यांचे आयोजन करण्यात आले। गजर, टाळ, मृदंगाच्या तालावर भक्तिगण नाचत होते, तर ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यात्रेविषयी माहिती देताना निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी सांगितले की श्री खंडेराव महाराज यात्रेसाठी प्रत्येक वर्षी हजारो भाविक श्रद्धेने येतात आणि नवस फिरतात। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समित्या, ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती। श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव हा निफाड तालुक्याच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचा एक अभिमानास्पद सोहळा असून भाविकांनी केलेल्या प्रार्थनांना पावणारे हे देवस्थान श्रद्धेचा केंद्रबिंदू बनले। यात्रेदरम्यान भाविकांनी नवस पूर्ण करण्यासाठी विविध धार्मिक विधी, अभिषेक, अन्नदान आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यात्रेच्या आयोजनात ग्रामस्थ, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक मंडळांनी मोलाची भूमिका बजावली आहे। यात्रेच्या दरम्यान भाविकांसाठी अन्नछत्र, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त आणि स्वच्छता व्यवस्थेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। यात्रोत्सवामुळे संपूर्ण निफाड शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। श्री खंडेराव महाराजांच्या जय घोषाने वातावरण दुमदुमत होते। हा भक्ती रसात न्हाणलेला उत्सव निफाडच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमानास्पद सोहळा ठरलाय। निफाड शहराचं आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांची यात्रा सालाबादाप्रमाणे यावर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली। या यात्रेचा 12 गाडा ओढण्याचा मान माननीय नंदू महाराज शेलार यांचा गेल्या काही वर्षांपासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या घराण्याला हा जो मान आहे हा परंपरागत त्या ठिकाणी सुरू आहे। शंकर महाराज भगत यांच्यापासून या यात्रेला सुरुवात निफाड शहरामध्ये झाली आणि तेव्हापासून तर आज तागायत अखंड हरिनाम खंडेराव महाराजांचं जप त्या ठिकाणी होत असतो आणि त्या माध्यमातून अतिशय आनंदामध्ये या निफाड शहरावर अतिशय चांगल्या प्रकारची कृपादृष्टी श्री खंडेराव महाराजांच्या रूपानं त्या ठिकाणी आहे आणि निफाड शहराचा जो एकात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रामध्ये जो विकास सुरू आहे हा विकास खऱ्या अर्थानं या दैवताचे कृपाछत्र निफाड शहरावर आणि परिसरावर असल्यामुळे त्या शहराची फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसत जरी असली तरी श्री खंडेराव महाराज अतिशय नवसाला पावणारा देव आमच्या त्या ठिकाणी निफाड शहरामध्ये असल्यामुळे निश्चितच आमचं सर्वांचं भाग्य आहे की दरवर्षी खंडेराव महाराजांची यात्रा अतिशय आनंदात आणि निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडत असते आणि हा कृपाशीर्वाद अखंडपणे भविष्यामध्ये आयुष्यामध्ये जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सुरू राहील याची आम्हाला खात्री आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सागर निकाळे, निफाड।